नाही बघा, या बारामती विधानसभा परिसरामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून माझा चळवळीच्या माध्यमातून संपर्क आहे आणि वेळोवेळी आम्ही आरक्षणाच्या माध्यमातून किंवा ओबीसी बीजेएनटीच्या अनेक प्रश्नावर, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही बोलत आलो. एक आंदोलक चळवळीतले कार्यकर्ते म्हणून आम्ही आमची भूमिका पार पाडत आलो. पण आता निवडणुकीची अधिसूचना जारी झाल्यापासून शेकडो कार्यकर्त्यांचे कॉल आहेत की तुम्ही निवडणूक लढलं पाहिजे. आणि मग नक्की त्यांच्या मनामध्ये काय आहे, 2-3 लाखाच्या विधानसभा कन्सिस्टन्सीमध्ये या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांचा का आग्रह आहे हे जाणून घेण्यासाठी मी खरं तर आज बारामतीमध्ये अनेक गावांना भेटी देतोय आणि बघूया कार्यकर्ते काय म्हणतायत आणि त्यांच्या मनामध्ये काय भावना आहे हे एकदा समजल्यानंतर मग आम्ही आमची पुढची भूमिका जाहीर करू. हे बघा, 2 मतप्रवाह असायचा प्रश्नच नाही. काही पुढाऱ्यांचा एक वेगळा प्रवाह आहे की जे दादांचे लाभार्थी आहेत. मुळात आमचं म्हणणं असं आहे की मातोश्री अहिल्यादेवी होळकर या थोर विभूती आहेत. या देशामध्ये गावच्या सरपंच पदापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत 300वा अहिल्यादेवी होळकरांचा जन्म महोत्सव देशभरात साजरा केला. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी बारामती वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वोपचार रुग्णालय याला मातोश्री अहिल्यादेवी होळकरांचं JR काढून नामकरण केलेलं आहे. आता नक्की कुणाच्या डोक्यामधून ही सुपी कल्पना आली हे खरं तर समाजामध्ये तेढ निर्माण करण्यासारखं कृत्य आहे. आता पण JR निघालाय. मग अहिल्यादेवी होळकरांची कमान काढून तिथं तुम्ही अजितदादांचं नाव लावणार आहात का? किंवा जिथं अहिल्यादेवी होळकरांचं ज्या रुग्णालयाला नाव आहे, ज्या महाविद्यालयाला नाव आहे, ते नाव काढून दादांचं नाव लावावं असं कोण नक्की म्हणतंय याचा आम्हाला शोध घ्यायचा आहे. त्यामुळे 2 प्रवाह वगैरे नाही. मातोश्री अहिल्यादेवी होळकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, ही महाविभूती आहेत. त्यांच्या नावांच्या बाबतीमध्ये छेडछाड करायचा अधिकार शासनाला कुणी दिला आणि या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना कुणी दिला? आणि त्याच्यामध्ये 2 मतप्रवाह असण्याचं काही कारण नाही. त्या सर्व बांधवांच्या मनामध्ये एक खूप मोठा रोष आहे आणि हे आहेच. ओबीसी मधल्या ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात रोष आहे, जिरायती भागातल्या पाण्याचा प्रश्न आहे, ऊस उत्पादक लोकांचा प्रश्न आहे. प्रश्न अनेक आहेत, पण त्या सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नावरती आपल्याला काम करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. या दृष्टिकोनातून मी कार्यकर्त्यांची काय भावना आहे ती जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. बारामतीची ही पोटनिवडणूक बिनविरोध होईल? नाही बघा, लोकशाहीमध्ये निवडणुका बिनविरोध होणं म्हणजे लोकशाहीला त्यात धोकादायक आहे. आम्ही एक आंदोलक म्हणून आम्हाला संविधान जेवढं कळालं, सर्वसामान्य माणसांच्या हिताचे प्रश्न निवडणुकीच्या माध्यमातून कसे मांडता येतात, त्याला वाचा कशी फोडता येते, जनतेच्या दरबारात दाद कशी मागता येते, हे सर्व लोकशाहीमध्ये निवडणूक हा उत्सव आहे लोकशाहीमधला. आणि मग निवडणूक जर होणार नसेल, बिनविरोध होणार असेल, तर मला वाटतंय मग लोकशाहीला कुठेतरी धोका आहे. हे मी तुमच्या समोर जबाबदारीनं बोलतो.